Hello students, 1.3 The Wild Boar and the Fox. This lesson is from your 6th standard English textbook. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना टीचर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण 1.3 द वाईल्ड बोर अँड द फॉक्स या लेसनचे हार्ड वर्ड्स इथे बघणार आहोत. तर आपण जास्तीत जास्त हा जो लेसन आहे तुमच्या समोर याचे हार्ड वर्ड्स म्हणजे कठीण शब्द किंवा नवीन शब्द इंग्लिशमधले त्याचे मराठी अर्थ तुम्हाला इथे सांगितलेले आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडी इथून तुमच्यासाठी व्हिडिओ करते. वाईल्ड म्हणजे जंगली, बोर म्हणजे रानडुक्कर, शार्पनिंग म्हणजे धार लावणे, टस्क्स म्हणजे सुळे, केअरफुली काळजीपूर्वक, लिव्ड म्हणजे राहत होतो, फॉरेस्ट म्हणजे जंगल, चान्स म्हणजे संधी, टीज म्हणजे छेडणे, डिसाइडेड म्हणजे निर्णय घेतला, बिगॅन म्हणजे सुरू केले, अराउंड म्हणजे भोवती, लुकिंग म्हणजे पाहत, ॲक्ट म्हणजे वागणे, रिअली खरोखर, स्कॅर्ड म्हणजे घाबरलेला, अटेन्शन म्हणजे लक्ष, केप्ट म्हणजे ठेवले, वर्क म्हणजे काम, ग्रीन म्हणजे हास्य, हिडन म्हणजे लपलेले, डेंजर धोका, रिप्लाइड उत्तर दिले, एनिमी शत्रू, वेपन्स म्हणजे शस्त्रे, रेडी म्हणजे तयार केले, सफर म्हणजे दुःख सहन करणे, प्रिपेअर्ड म्हणजे तयार, लीव म्हणजे सोडणे, लास्ट म्हणजे शेवटचे, मिनिट म्हणजे वेळेचं असतं ना, मिनिट टू मिनिट, ऑलवेज म्हणजे नेहमी, लुकिंग म्हणजे पाहणे, चान्स संधी, ॲनिमल्स म्हणजे प्राणी, टीजिंग म्हणजे चिडवणे, स्केअर्ड म्हणजे घाबरणे, फॉरेस्ट म्हणजे जंगल, डिसाइडेड निर्णय घेतला, शार्पन धार लावणे, टस्क्स म्हणजे सुळे, वेपन्स म्हणजे शस्त्र, डेंजर म्हणजे धोका, प्रिपेअर्ड म्हणजे तयार, अटेन्शन म्हणजे लक्ष, रिअली म्हणजे खरोखर, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, डिसाइड म्हणजे निर्णय घेणे, ऑलवेज म्हणजे नेहमी, हिडन म्हणजे लपलेले, टीज म्हणजे छेडणे, ग्रीन म्हणजे हसणे आणि मिनिट म्हणजे मिनिट, लीव म्हणजे सोडणे, बिगॅन म्हणजे सुरुवात केली. सो अशा प्रकारे आपण इथे वर्ड्स दिलेले आहे. काही वर्ड्स डबल आले असतील तर ते स्किप करा, पण तुम्ही या प्रकारे शब्दार्थ पाठ केले तर तुमच्यासाठी इंग्लिश शिकणं आणि इंग्लिश बोलणं खूप सोपं होईल.